नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याकडे लेसन आहे सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी। या लेसन मधला पहिला टाइप बघा, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ एल सेक्शन मीन्स अँगल सेक्शन। त्याच्यावरची आपल्याकडे 4 मार्काचा सम आहे, एकदम सोपं सम आहे। फक्त व्यवस्थित रीड करा आणि त्याच्यानुसार डायग्राम बनवून आपण त्याचा एक सेंट्रॉइड आपण काढून घेऊ। ते कशा पद्धतीने काढायचा आहे का, फाइंड द पोझिशन सेंट्रॉइड ऑफ एन अनइक्वल अँगल। अनइक्वल अँगल दिला आहे म्हणजे एल सेक्शन आपल्याला दिलेला आहे त्यांनी। या ठिकाणी बघा त्याची डायमेन्शन आहे, डायमेन्शन 200 mm बाय 150 mm बाय 10 mm। लॉंगर लेग इज व्हर्टिकल, लॉंगर लेग आहे 200 आहे, ती आपल्याला त्यांनी व्हर्टिकल दिली। बघा जर एल सेक्शन आपण काढून घेऊ, बघा अशा पद्धतीने आपण एल सेक्शन काढला। याच्यामध्ये बघा लॉंगर लेग एक वर्टिकल आहे म्हणजे हा 200 mm, एक लॉंगर लेग आहे, दुसरी 150 फ्लेंज दिली खालची 150 mm आणि ही जी आहे ही 10 mm। बघा आता हा झाला आपल्याकडे एल सेक्शन। डायमेन्शन आपण देऊन घेतले, त्यानंतर बघा आपण इथे कुठेतरी क्लोज करूया, दोन फिगर याच्या डिवाइड करू। बघा या ठिकाणी मी जरा क्लोज केलाय। आपल्याकडे ही झाली फिगर नंबर 1 आणि ही झाली फिगर नंबर 2। तर अशा वेळेस काय करायचं, सगळ्यात पहिले आपण एरिया फाइंड आउट करून घेऊ। इथे बघताना तुम्हाला दिसतो इथे बघा रेक्टँगल आहे, इथे आपण याला क्लोज केला म्हणजे हा एक रेक्टँगल आहे। आता लक्षात घ्या हा पूर्ण 150 चा आहे, इकडे हा 10 चा आहे 10 mm। याच्यामध्ये बघायला गेला तर 150 मधनं इकडचे 10 आपण इथे क्लोज केल्यामुळे 10 जर मायनस झाले तर इकडची जी बाजू आहे ती आपल्याकडे उरणार आहे 140 mm। बघा दोन इंडिव्हिज्युअल आपल्याकडे बघायला गेले तर डायमेन्शन आता तयार झालेली आहे। पहिली फिगर बघा, त्यासाठी आपण म्हणू A1 पहिल्या फिगर साठी। एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इनटू ब्रेथ, बघा 200 इनटू 10 म्हणजे हा झाला आपल्याकडे 2000 mm²। चला पहिल्या फिगरचा आपण एरिया काढून घेतला। दुसरी फिगर बघा A2, दुसऱ्या फिगरचे डायमेन्शन बघा 140 इनटू 10, 140 इनटू 10 हा झाला आपल्याकडे 1400 mm²। बघा अशा पद्धतीने तुम्ही एरिया 1 एरिया 2 तुम्ही फाइंड आउट करून घेतली। त्यानंतर बघा पूर्ण एरिया करून घेऊ आपण, A1 प्लस A2 या दोघांचे ऍडिशन करून घ्या, 2000 प्लस 1400 किती होईल तो 3400 mm²। बघा अशा पद्धतीने हा एक आपल्याकडे एरिया आलेला आहे। त्यानंतर काय करायचं, x1 बार x2 बार त्यानंतर y1 बार y2 बार आपण करून घेऊ। बघा x2 पहिल्या फिगर साठी आपण x1 घेऊया। बघा x1 इज इक्वल टू, साइड बघायला इथे 10 दिसते तुम्हाला, त्याचा सेंट्रॉइड 10/2 म्हणजे 5 mm। चला त्यानंतर x2 बघा, दुसरी फिगर आहे आपल्याकडे 140 ची, पण हा x2 आहे त्याची स्टार्टिंग जी आहे तिकडनं झाली बघा, हा 10 mm त्याच्यामध्ये ऍड करा। x2 इज इक्वल टू 10 प्लस 140 त्याला डिवाइड बाय 2 म्हणजे हा 70 प्लस 10 80 mm। चला x1 x2 आपल्याकडे इथे आलेला आहे। y1 काढून घ्या, y1 इज इक्वल टू, बघा वर्टिकली बघा पहिल्या फिगरला ऑब्झर्व करा, y1 200 त्याचा सेंट्रॉइड 200 त्याला डिवाइड बाय 2 हा आपल्याकडे येतो 100 mm। त्यानंतर बघा y2 फाइंड आउट करायचा आहे। दुसऱ्या फिगर मधला वर्टिकल पोझिशन बघा 10 आहे, 10 डिवाइड बाय 2 म्हणजे हा आपल्याकडे येतो 5 mm। बघा त्यानंतर सेंट्रॉइड पोझिशन आपण काढून घेऊ, x बार आणि y बार। बघा x बारचा फॉर्म्युला x बार इज इक्वल टू a1 x1 प्लस b1 a1 x1 प्लस b1 x2 डिवाइड बाय टोटली आपला आलेला एरिया। आता या ठिकाणी लक्षात घ्या, a1 a2 करायचे, a1 a2 बघा a1 आपल्याकडे आहे 2000 त्याला इनटू x1 बघा 5 प्लस a2 आपल्याकडे आहे 1400 त्यानंतर x2 आहे 80 डिवाइड बाय टोटल एरिया आपण काढला बघा 3400
400. बघा आता याचं आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. बघा 2000 त्याला इंटू 5 प्लस ब्रॅकेट 1400 इंटू 80 डिवाइड बाय 3400. बघा आपल्याकडे एक्स बार जो आहे एक्स बार निघतोय 35.88. बघा हा एक्स बार आला. त्यानंतर बघा वाय बार आपण काढू. वाय बारचा फॉर्म्युला a1 y1 प्लस a2 y2 डिवाइड बाय कॅपिटल A, म्हणजे जो काय आपला टोटल एरिया आहे तो. बघा a1 आपल्याकडे आहे 2000 त्याला इंटू y1 100 त्यानंतर a2 बघा 1400 y2 आहे 5 डिवाइड बाय टोटल एरिया आपल्याकडे 3400. बघा जो y बार इज इक्वल टू याचे आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. इथे बघा 2000 त्याला इंटू 100 प्लस 1400 इंटू 5 डिवाइड बाय 3400. किती आला y बार 60.88. इथं युनिट द्या mm, इथे पण आपण याला युनिट देऊ mm. बघा अशा पद्धतीने आपण x बार y बार फाइंड आउट करतो. एकदम सोपे एक्झाम्पल असतं, फक्त एक्झाम्पल रीड करा, त्यानुसार डायग्राम बनवा आणि त्यांचे सेंट्रोइड काढून घ्या. सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा इथे तुम्हाला इन्व्हर्टेड एल दिलेला आहे, फिगर आपल्याकडे गिवन. इथे सुद्धा आपल्याला सेंट्रोइडच काढायचा आहे. तर लक्षात घ्या सगळ्यात पहिले काम काय करा, फिगर पहिले आपण क्लोज करून घेऊया. बघा समजा मी इथे अशी एक फिगर इथे क्लोज केली अशा पद्धतीने, बरोबर. इथे म्हणलं फिगर नंबर 1 आणि हा फिगर नंबर 2. बघा अशा दोन फिगर आपल्याकडे इथे तयार झाल्या इथे क्लोज केल्यामुळे. त्यानंतर बघा हा आपला एवढा 110 ओव्हरऑल जी डेप्थ होती ही 120 ची होती, त्यामध्ये हा 20 ला आपण इथे क्लोज झाला, म्हणजे एवढा जो पोर्शन आपल्याकडे जो आहे तो आहे 100 mm. लक्षात घ्या. आता इंडिव्हिज्युअल आपल्याकडे डायमेन्शन आता आलेले. बघा एरिया वन काढून घेऊ. पहिल्या फिगरचा एरिया लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे 100 इंटू 20 हा झाला आपल्याकडे 2000 mm². त्यानंतर बघा A2 दुसऱ्या फिगर मध्ये बघा हा आहे आपल्याकडे 100 त्याला इंटू 20 हा पण झाला आपल्याकडे 2000 mm². बघा अशा पद्धतीने आपण एरिया 1 एरिया 2 काढून घेतलेला आहे. त्यानंतर बघा आपण x1 काढू. x1 मध्ये बघा पहिल्या फिगर मध्ये हॉरिझॉन्टली कोण आहे 100 त्याला डिवाइड बाय 2 हा आपल्याकडे तो 50 mm. त्यानंतर x2 दुसऱ्या फिगर मध्ये बघा x2 किती दिसतो आपल्याला तो 20 त्याला डिवाइड बाय 2 मग तो आला आपल्याकडे 10 mm. त्यानंतर बघा y1 तुम्हाला काढायचं लक्षात ठेवा. खालचा बेस व्हर्टिकली बघा इथपर्यंत हा आहे 100 प्लस हा 20 त्याला डिवाइड बाय 2 त्याचा सेंट्रोइड 100 प्लस 20 डिवाइड बाय 2 मतलब 110 mm. त्यानंतर बघा y2 मध्ये बघा व्हर्टिकली दुसऱ्या फिगर मध्ये 100 आहे व्हर्टिकल पोझिशन त्याला डिवाइड बाय 2 म्हणजे हा आला आपल्याकडे 50 mm. बघा हे झाल्यानंतर आता आपल्याला x बार आणि y बार काढायचा आहे. x बारचा फॉर्म्युला a1 x1 प्लस a2 x2 डिवाइड बाय a1 प्लस a2. दोघांची आपण ऍडिशन करून घ्यायची. तर लक्षात ठेवा a1 आपल्याकडे 2000 त्याला इंटू x1 बघा 50 प्लस a2 2000 इंटू x2 बघा 10 डिवाइड बाय a1 प्लस a2 2000 प्लस 2000 किती झाले ते 4000. बघा मग x बार इज इक्वल टू याचं कॅल्क्युलेशन आपण करून घेऊ. 2000 इंटू 50 प्लस 2000 इंटू 10 डिवाइड बाय
4000, x बार आपल्याकडे आला 30 mm. ॲज अ सेम कंडिशन y बार, पुन्हा फॉर्म्युला a1 y1 प्लस a2 y2 डिवाइड बाय a1 प्लस a2. चला व्हॅल्यू पुट अप करा. a1 2000 into y1 110 plus a2 2000 into y2 50 divided by a1 plus a2. पुन्हा 2000 plus 2000 दोन्ही एरियाची सम 4000. मग याचं कॅल्क्युलेशन 2000 into 110 plus 2000 into 50 divided by 4000. बघा y बार आपल्याकडे आला 80 mm. बघा एकदम सोपं काम आहे. फक्त फिगर वरनं तो फिगर तुम्हाला इथे क्लोज करावा लागेल. दोन डायग्राम बनवून घ्या, त्याच्यानुसार याचा एरिया याचा एरिया हे झाल्यानंतर x बार आणि y बार तुम्ही फाइंड आउट करू शकता.